खरंच कौतुक आहे एवढ्या जणांना घेऊन खाली स्पॉट देऊन वरती देणे, खरंच कौतुक आहे यांचं. हेच वैशिष्ट्य आहे शिवशंभोचं. सावकाश 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 बघा, आरामशीर त्याने आपला तोल सावरला, आपल्या पथकाला सावरलं. नाद में बाकी सब बाद में, यही है शिव शंभो गोविंदा पथक का नारा. शंभो के नाद में बाकी सब बाद में, यही है शिव शंभो गोविंदा पथक का नारा. हम जिंदगी भर न भूलने वाला भोलेनाथ प्यारा. बोलो शंभो के नाद में बाकी सब बाद में. गोविंदा आला रे आला. पुन्हा एकदा आपण सरावाला आलो आणि सरावात आलो आहे आपण खार पूर्वला. शिव शंभो गोविंदा पथक आहे. खास गोविंदा पथक आहे, खास कशासाठी, कारण हा 6 थर विदाऊट शिडी लावतो. या 6 थर कुठेही गेला तर 6 थर यांचे विदाऊट शिडी पाहायला भेटतील. त्यांचा सराव आहे, सराव पाहायला आलो आहे. सराव पाहूया. शिवशंभो गोविंदा पथक आपला जो पूर्वी सराव होत होता त्या सरावाच्या इथे मान द्यायला आलेत. त्या जागेवाल्यांना मान द्यायला आलेत. गणपती बाप्पा मोरया. सर्व जागेवाले की जय. हर हर महादेव. साईबाबांचा आशीर्वाद घ्यायला आलेत. शिवशंभो गोविंदा पथक महादेवाचं जागृत देवस्थान आहे. तिथे आपलं आता गाराणा मांडायला आलाय. शंकराचं महादेवाचं तिथे साकड्या घालायला आले. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. पार्वती पते. आई तुळजाभवानीच्या इथे आले आहेत. इथे सुरुवात झाली म्हणता येईल, कारण इथे पहिले लहान असं असताना सगळे बच्चे कंपनी वगैरे असताना इथे पहिले थर रचायचे. तर इथे मान द्यायला आलेत. आणि इथे देवी बसते, खारची माऊली इथे बसते. तिथे आता मान द्यायला आलेत. आता हंडीचं पूजन होते. ही हंडी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळी 12 वाजता फोडली जाणार आहे.
एक नंबर. 5 सर लागत आहेत आता विदाऊट शिडी. आणि यांचं वैशिष्ट्य बघा, स्कॉट बघा, थोडेसे करून स्कॉट सारखं देतात म्हणजे वरती चढण्यासाठी. तर बघा आता थोडेसे बघा स्कॉट दिलं आणि वरती चढलेलं आहे बघा. पहिला थर चढलेला आहे बघा. बघा वरती स्कॉट देऊन वरती चढतात म्हणजे वरती विदाऊट शिडी चढू शकतो. तो बघा ते बघा पहिला तर थोडासा हे झाला वाकला आहे आणि हे बघा हा बघा हे बघा. आणि खरंच कौतुक आहे एवढ्या जणांना घेऊन खाली स्कॉट देऊन वरती देणे, खरंच कौतुक आहे यांचं. हेच वैशिष्ट्य आहे शिवशंभोचं. हा सावकाश 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 बघा आरामशीर त्याने आपला तोल सावरला, आपल्या पदकाला सावरलं आणि त्याने खाली उतरलाय व्यवस्थित. हंडीला स्पर्श करून तो खाली उतरला व्यवस्थित. असे 5 तर व्यवस्थितरित्या लावलेले आहेत त्यांनी. शिवशंभो गोविंदा पथकाचा संपर्क असा आहे की आम्ही 7 तास लावणार आहे विदाउट सीडी आणि आम्ही घाटकोपर कुर्ला या सर्व साईडला आम्ही जातो. आमच्या विशेष करून वांगणे विभागात पण जास्त आम्ही लावतो. सण म्हणजे आमच्या इकडे ग्रामप्रधानच्या इकडे लागणार आहे विदाउट सीडी लावतो.
एकदा भक्तांचा व्हिडिओ तुम्हाला कळेल. सातवा लावायची? 7 थर या वर्षीचं 7 थर विदाउट शिडी. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. शिवशंभो गोविंदा पथकाला माझ्याकडनं शुभेच्छा. मी पहिला इंस्टावरती बघितलं होतं की तुमचा वेगळेपणा बघितला होता की तुम्ही विदाऊट शिडी हे करतात, थर लावतात. आणि तसंच परळचं पण एक आहे, परळ गावात श्री साईनाथ गोविंदा पथक गेले 20 वर्ष विदाऊट शिडी 6 थर 7 थर लावत आहेत. तर तुम्हालाही शुभेच्छा. आणि तुमचा यावेळीचा संकल्प आहे 7 थराचा. तो 7 थराचा संकल्प नक्कीच यशस्वी होईल. तुम्हाला विदाऊट शिडी 7 थरासाठी संकल्पासाठी शुभेच्छा.